आबाजी पूजेला आला होतात ना? तर हो, पूजेलाच आलो होतो. काय पूजा बांधली होती कविराजांनी. आणि प्रसाद तर काय, आ हा हा, वा. हो, अजून चव रेंगाळते त्या प्रसादाची. पण तर तुम्ही तुम्ही आला होता ना प्रसादाला? हो, पण खरं बघाल तर मी प्रसाद घेणारा नाही, प्रसाद देणारा आहे. आले हिरोजी फर्जंद आले. आले? ऐका ना, त्यांच्या येण्याची नौबत झडतीये. राम राम. राम 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 राम. या या हिरोजीराव या. या, फार मोठा पल्ला गाठलात. पर तुम्ही समजे सदरेवर कसं काय? हो, तुम्ही येणार असल्याचं सांगा होता. तुम्ही पाचाडला पोहोचला, आम्ही सदरावर आलो. ऐकलं का? हो, अकबरानं ऐकलं का तुमचं? अहो, ऐकावंच लागलं असणार. काय हिरोजीराव, कशा झाल्या वाटाघाटी? उत्तम. सगळं कसं अगदी रीतसर बोलणं झालं. राजांची भूमिका त्यासनी सांगितली, त्यांची भूमिका ऐकून घेतली. मुळात त्यो तोतया नाही याची खात्री करून घेतली. मुक्काम केला, आजमावलं. हा, आता थोडी नाराजी आहे ती मी दूर केली आणि आलो. आता तो खुश आहे. येताना निरोप दिला, हे पत्र दिलं. खलिता बघू. चोरणीस घ्या. तुम्ही घ्या. राणी साहेबांना दाखवतो. त्यांनी वाचा म्हटलं तर आपण वाचूया, पण त्यांच्या परवानगी. मातोश्री, शहेजादा अकबराचं पत्र आहे. स्वराज्याच्या वकिलांसोबत उत्तम चर्चा झाली असून पाठवलेले नजराणे आवडल्याचे सांगतो आहे. त्याचबरोबर आदर सत्काराने तो भारावून गेला आहे. रोजच्या खर्चाची तजवीज केल्याने तो समाधानी असून स्वसंरक्षणासाठी जादा फौज हवी आहे त्याला. एकूणच वाटाघाटी उत्तम झाल्या असून शहेजादा अकबर राजांचा शुक्रगुजार आहे. छान. म्हणजे हिरोजीरावांनी वकील म्हणून चांगली कामगिरी बजावली. तर राणी साहेब, हे पत्र राजेंच्याकडे पन्हाळ्यास पाठवून देऊ. तुर्तास घाई करण्याची गरज नाही. सर्व निर्णय विचार विनिमय करून घेऊ आपण. आलोच आम्ही. मातोश्री, सुनबाई, हिरोजीरावांना एकदा सगळ्या गोष्टी विचारून घ्या. घेतले जाणारे निर्णय योग्य आहेत का नाही ते एकदा बघून घ्या. हो ना, तेही महत्वाचं आहे. तशा त्या फसणाऱ्या नाही, कुलमुक्त्यार आहेत त्या. महाराजांनी त्यांना शिक्के कट्यारीचा मान दिला, ते गुणवत्ता पाहून. आणि आता तर काय, श्री सखी राज्ञी जयती हा सुद्धा मान मिळाला. मग आपण काय बोलावं?
काय पाणी पाणी पाहिजे लगी है. प्यास लागली पण काय करू हिला बी प्यास लागली त्या बगर हिच्या जीव नाही यायचा. हे गा लवकर ठोका वाढलास ना तर मुंडक छाटून टाकीन तुझं. अरे बाबा सोडणार पर तुला तुझ्या मुलखात नेऊन सोडणार तिथं नेऊन तुझे पाय तोडणार. मग बघू कसा माघारी येतो ते. मग बघू तुझी आघोरी विद्या माझं काय करते ते. उद्या रात्री आपण स्वराज्याच्या हद्दीबाहेर 15व्या दिवशी तुझ्या गावात 16व्या दिवशी तुझं पाय कलम. यारी दोस्ती छू मंतर रायगड मुक्काम स्वाहा. ऐकलं का ओ पंत? एक शब्द बोलू नका. आता रे देवा आता काय झालं? कशात बिनसलं? बिनसलं म्हणजे वकील काय झालात? माणसांची ओळख विसरला? आता हाय का आवत? आता बोलायला लावू नका, नंतर बोलू. राणीसाहेब येत आहेत. हिरोजी काका, आपण कामगिरी उत्तम पार पाडली. शहजादा अकबराशी उत्तम वाटाघाटी झाल्या. हे त्याने लिहिलेल्या पत्रातून समजतच आहे. शिवाय तो भाराहूनही गेलाय जी राणी साहेब. आणि स्वतःची फौज वाढवण्याची परवानगी मागितली. माफी असावी, परंतु त्याला फौज कशाला पाहिजे? हो तो प्रति शहनशाह आहे, त्याला फौजी लागणारच. याचा निर्णय राणीसाहेब घेतीलच. आम्ही नाही. याचा निर्णय राजे घेतील. बाळाजी काका, कविराज दिसत नाहीत. निरोप दिला होता ना? हो, निरोप दिला होता शिरस्त्याप्रमाणे. मग तरीही का आले नाही? त्यांना निरोप द्या. मसलतीत सर्वजण हवे. मसलत तहकूब करा. सर्वजण आल्यावर आम्हाला निरोप द्या. आम्ही येऊ. म्हणजे आता त्या टिकोजीरावासाठी मसलत तहकूब. येतील ते. मुळात त्यांना निरोपच गेला नाही. आणि शंभूराजांच्या वेळी कसे निरोप नसताना येतात, सर्वांच्या पुढे जाऊन बसतात, ते कळतं. पण इथे मात्र यायचं नाही. पण ते असतात मसलतीत. मग आता कुठे गेले? मालकापुढे गोंडा घोळणारे काही जण असतात. मालक नसला की गायब. आता तर काय वाडा बांधून दिलाय, मिळायचं ते पदही मिळालंय. मग कशाला जा? अहो पक्का लबाड आहे तुमचा कलुषा. राणी साहेब, काय झालं? कविराजांचा वाडा आज गेले 2 दिवस बंद आहे.
2 दिवस बंद? जी राणीसाहेब, मी गडावर पाहिलं पण कविराज दिसला नाही. पाचाड, कावळा नाका, सांदोशी पावतर जाऊन आलो पण कविराज कोणालाही दिसलं नाही. दिसले नाहीत? मग कुठे गेले असतील कविराज? तुम्ही असं करा, विश्वासातली माणसं घ्या आणि शोध घ्या. हुलस्वारांना सांगा. जी राणीसाहेब. रायगडावर छंदोगामात कवी कलश आहेत. आमच्या गैरहजेरीत ते निर्णय घेते. जी राजे, परंतु बाब खजिन्याची आहे. हर्जी राजेंनी जिंजीहून 4 लक्ष होनांचा खजिना पाठवलाय, जो रघुनाथ पंथ यांच्याकडून जप्त केला गेलाय. शिवाय कन्नड मुलखातून वसूल आहे तो वेगळाच. असं? हो राजे, आपण एकदा नजरेखालून घालावा, मग तो रायगडास पाठवता येईल. खंडोबल्लाळ, ही उत्तम कामगिरी बजावली हर्जीराजे महाडिकांनी. अवधनी ते गेलं आणि बंदोबस्तच केला त्यांनी कन्नड सुभ्याचा. आता हर्जीराजांबरोबर कोण कोण सरदार आहेत? जयतेजी काटकर आणि श्यामजी पुंडे हे सरदार आहेत. एवढ्या मोजक्या सरदारांनिशी एवढी मोठी फते मिळवणं साधी बाब नाही. अभिमान वाटतो आम्हाला या महाडिक घराण्याचा. अभिमान वाटण्यासारखंच काम आहे ते राजे. म्हणूनच आज आम्ही एक निर्णय घेतो आहोत. हर्जीराजे महाडिकांना आम्ही कन्नड प्रांताचे मुख्य कारभारी म्हणून नियुक्त करतो आहोत. त्यांनी जिंजी तर सांभाळायची, पण त्याचबरोबर आजूबाजूच्या सर्व प्रदेशावर वचकही ठेवायचं. हे उत्तम झाले. मग हर्जीराजांच्या नियुक्तीचं पत्र तातडीनं रवाना करा आणि रायगडावर बाळाजी चिटणीसांना सांगून त्यांच्या स्वतंत्र शिक्क्याचीही व्यवस्था करा. जी राजे. खंडोबल्लाळ, अशी कर्तबगार माणसं सदैव आपल्या सोबत पाहिजे, स्वराज्यात पाहिजे. अशीच एक निष्ठावंत व्यक्ती आमच्या नजरेत भरली आहे. कोण? तळेगावचे येसाजीराव दाभाडे. लवकरच त्यांच्यावर एक मोठी कामगिरी सोपवू आम्ही. गडावर जाताच त्यांच्या भेटीची याद द्या आम्हाला आणि हर्जीराजांच्या नियुक्तीचं पत्र तातडीनं जिंजीला रवाना करा. जशी आज्ञा राजे. आणखी एक, रायगडावर कविराजांना कळवा, म्हणावं त्यांचं एखादं तरी पत्र 2 दिवसात आमच्याकडे पोहोचायला हवं. नरसोबा, काही लागतोय का माग? लई हुडकलं, त्या नाही लागत त्यांचा माग. कुठे जाऊन बसलेत कोणाच ठाऊक. वय पण त्यांना सवय आहे एकनच बसायची. अरे वय तर, पण आता राणी साहेबांनी काय सांगायचं? चल चल, कुठतरी जाऊन हुडकूया. चल. लय अवघड झालंय गड्या, कुठं जाऊन बसल्यात. नरसोबा, काय ह्यात घातपात समजायचं? सुनबाई, काय झालं? शोधाशोध सुरू आहे. विश्वासातली माणसं मागावर पाठवली. म्हणजे कविराज कुठे गेले हे कुणालाच ठाऊक नाही? हो, गड उतार झाल्याचं कुणी पाहिलं नाही किंवा गड उतार झाल्याची नोंदही नाही. अरे देवा, कुठे गेले असतील? त्याच तर नवल वाटतंय मातोश्री. असे कसे जातील कविराज? अहो, कवी आहेत ते,
कुठेतरी एकांतात बसले असतील. हो, ती शक्यताही नाकारता येत नाही. तशी त्यांना सवयही आहे. एका जागी बसले की बसले निवांत चिंतन करत. राजेंनीही सांगितलं होतं आम्हाला, आणि आम्हीही शृंगारपुरात असताना पाहिलं होतं त्यांना त्या अवस्थेत. हो ना, मग कशाला काळजी करताय एवढी? मातोश्री, काळजी यासाठी वाटते की राजेंनी कविराजांना जबाबदाऱ्या दिल्या, आणि जबाबदाऱ्या महत्वाच्या आहेत. हे सगळं असताना कविराज गड उतार होणार नाहीत. खरंच हो? काय करावं? तुमचा काय कयास? आमचा कयास एवढाच आहे की राजेंनी कविराजांना दिलेलं महत्व, राज्याभिषेक सोहळ्यात त्यांचा केलेला गौरव, आणि नुकताच त्यांना बांधून दिलेला वाडा, मातोश्री, नाही म्हटलं तरी या गोष्टी डोळ्यावर येतात. म्हणजे आम्ही आज वाट पाहू. कविराजांचा माग लागला तर ठीक, नाहीतर राजेंना पन्हाळगडी तातडीने पत्र पाठवू. पत्र पाठवावं लागेल शंभूराजेंना? हो, कारण या सगळ्यात आम्हाला घातपाताचा वास येतो. घातपात? जी मातोश्री, घातपात. परशू, काय झालं? कलुषण आहे. हे अरे कलुषण निसटला. अरे बघता काय, जा शोधा त्याला. आता पंतांना काय सांगू? काय बाळाजी पंत, काय चाललंय तुमच्या राज्यात? ही पद्धत पंत, म्हणजे त्याने खुशाल चेंडू सारखं फिरायचं आणि आम्ही मात्र वेळेत सदरेवर हजर राहायचं. हा म्हणजे बरं नाही ते. हा, जे आलेत त्यांचा विचार नाही, आणि जे नाही आलेत त्यांना बोलवायला मुराळी पाठवायचा. काय हे? पण कविराजांना निरोपच गेलेला नाही. म्हणून आपण ताटकत बसायचं का? सांगा ना, आणि किती वेळ बसायचं ते सांगा. पण ऐका माझं, शांत व्हा. हे स्वराज्य आहे. शिस्तीचा शेला त्याला बांधलाय. वेळेचं कौस्तुभ त्याच्या गळ्यात आहे. नियोजनाच्या घोड्यावर तो आरूढ झालाय. हे विसरू नका. थोडी कळ काढा पंत, येतीलच ते एवढ्यात. अहो, कसला येतोय तो? गेला पळून. मुळात थांबणाराच ना. कविराज, माफी, देर हो गई. कविराज, कविराज, तुम्ही एवढे थकलेले? पोशाखही ठीक नाही तुमचा. काय झालं? कुठे होतात आपण?